नमस्कार मित्रांनो, मराठी भयकथामध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला माझ्या आयुष्यातील एका अशा प्रसंगाबद्दल सांगणार आहे जो मी आजपर्यंत कोणाजवळही बोललो नाही. ही गोष्ट ऐकीव नाही किंवा कोणीतरी मला सांगितलेलीही नाही. ही माझ्यासोबत घडलेली एक सत्य कथा आहे. या घटनेची आठवण आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आणि याच घटनेने मला एक गोष्ट पटवून दिली की आपलं हे जग दिसतं तितकं साधं नाही. आपल्या सभोवती एक सुंदर अदृश्य जग आहे ज्यातील काही अनाकलनीय जीव, काही गोष्टी कधीकधी आपल्या रस्त्यात येतात आणि आपला रस्ता कायमचा बदलून टाकतात. तर आज मी तुम्हाला त्याच दिवसाची गोष्ट सांगणार आहे ज्या दिवशी मला कळलं की आपल्या जगापलीकडेही एक जग आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही कथा तुमच्या मनावर असा ठसा उमटवेल की तुम्ही रात्री एकटे बाहेर पडायला घाबराल. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत जे अशा भयान कथांवर विश्वास ठेवतात? कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच आणखीन थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आजची भयान कहाणी पुढे सुरू ठेवण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी. मित्रांनो, मी तुमचा मित्र राकेश. ही गोष्ट आहे एका थंडीने गारठलेल्या सकाळची. संपूर्ण जग धुक्याच्या एका शुभ्र चादरीत गुंडाळल्यासारखं वाटत होतं. सकाळचे 8 वाजले होते आणि मला माझ्या मित्राच्या अमितच्या भावाच्या लग्नासाठी रायगड जिल्ह्यातील आडी या गावी जायचं होतं. मी वेळेवर सकाळीच वाई बस स्थानकावर पोचलो होतो जेणेकरून पहिल्या बसने निघून दुपारपर्यंत आरामात पोचता येईल. पण धुक्याची चादर इतकी दाट होती की बस चालकाने गाडी बाहेर काढायला साफ नकार दिला. 1 तास गेला, 2 तास गेले. बस स्थानकावरची थंडी आणि शांतता माझ्या अंगावर काटा आणत होती. जेमतेम दुपार 12च्या सुमारास काही प्रवासी जमले आणि धुक्याची तीव्रता थोडी कमी झाल्यावर बस निघाली. बसचा प्रवासी फारसा सुखत नव्हता. बस तिच्या पूर्ण वेगाने धावत नव्हती. प्रत्येक काही मिनिटांनी तिच्या ब्रेकचा कर्कश आवाज ऐकू येत होता. बाहेरचं जग धुक्यात कुडूप झालं असताना आतलं वातावरण मात्र गरम आणि कुंद होतं. मी आंबर्ले गावाच्या बस थांब्यावर पोचलो. बसमधून बाहेर पडूपर्यंत संध्याकाळचे दिवे लागले होते. बसच्या त्या उबदार वातावरणातून बाहेर आल्यावर थंड वाऱ्याची एक लाट माझ्या अंगावरून अशी काही गेली की माझं शरीर एकदम सुन्न झालं. जणू काही माझ्या आत्म्यावर कुणीतरी बर्फाचा ढीग ओतला होता. कंडक्टरने माझी जड बॅग माझ्या पायाजवळ ठेवली आणि तो बसमध्ये परत चढला. बस एका मोठ्या आवाजासह धुक्यात दिसेनाशी झाली. तिच्या मागच्या लाल लाईट्स धुक्यात दिसेनाशा होईपर्यंत मी पाहतच राहिलो. आता मी तिथे पूर्णपणे एकटा होतो. ते बस स्थानक कमी आणि एक निर्जन जागा जास्त वाटत होती. बंद शटर असलेली 2 दुकानं आणि एक ओसाड प्लॅटफॉर्म. माझ्याशिवाय तिथं कोणीही माणूस नव्हता. पश्चिमेकडे जाणारा एक मातीचा रस्ता एका तपकिरी जखमी साफासारखा वळणावळणाने अंधारात हरवत चालला होता. माझ्या मनात एक कळ उठली. अमितला मी दुपारी पोचणार असल्याचं कळवलं होतं. त्याने माझी वाट पाहिली असेल आणि नंतर परत गेला असेल. माझं मन खात्रीने सांगत होतं की तो इथे आला असेल आणि हवामानामुळे आणि मी न आल्यामुळे निराश होऊन परत गेला असेल. मी हतबल होऊन आजूबाजूला पाहिलं. एखादी घोडागाडी किंवा रिक्षा मिळेल या आशेने जे मला आंबर्लेपासून 3 किलोमीटर दूर असलेल्या आडी गावात घेऊन जाईल. पण तिथे शांततेशिवाय दुसरं काहीच नव्हतं. वाऱ्याची जोरदार झुळूक जेव्हा सुक्या पानांना उडवत होती तेव्हा एक विचित्र सळसळण्याचा आवाज येत होता. त्यामुळे ती शांतता आणखीनच भयान वाटत होती. थंडीची तीव्रता जाणवून मी बॅगेतून माझी शाल काढली आणि ती घट्ट माझ्याभोवती लपेटली. नक्कीच तुम्ही विचार करत असाल की माझ्यासोबत पुढे काय झालं असेल. एका क्षणासाठी मला वाटलं होतं की मी
आता इथेच थांबून राहावं की चालत जावं. पण मला वाटलं की या भयानक ठिकाणी थांबण्यापेक्षा पुढे जाणं जास्त योग्य आहे. मग मी माझ्या खांद्यावर बॅग घेतली आणि आडी गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मातीच्या रस्त्यावर माझ्या पावलांचा आवाज त्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. दोन्ही बाजूना शेत होती. थंडीमुळे रोपं सुकून गेली होती. झाडांचे झुपके वाऱ्यामुळे सळसळत होते, जणू काही एकमेकांसोबत काहीतरी गुप्त गोष्टी बोलत होते. मला चालत 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. आता माझ्या मनात भीती वाढत होती. मी रस्ता तर चुकलो नाही ना? माझ्या पावलांचा वेग आपोआप वाढत होता. कुठून तरी लांबून कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज आला की माझ्या हृदयाची धडधड वाढायची. थंडीच्या वाऱ्यामुळे माझे हात आणि चेहरा आता बधीर झाले होते. मी स्वतःला वारंवार समजावत होतो की काहीच वेळात गाव येणार आहे. तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का, जेव्हा तुम्हाला रस्ता हरवल्यासारखं वाटलं असेल? आणि अशा वेळी तुम्ही काय करता? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही विचार करत असाल की माझ्यासोबत पुढे काय झालं? मी त्या शांत भयान रस्त्याने चालतच होतो. प्रत्येक क्षणाला माझी भीती वाढतच होती. वाऱ्याच्या वेगाने माझ्या पावलांचा वेग वाढला होता. मी वेड्यासारखा धावतच होतो. जर लांबून कोल्ह्यांच्या ओरडण्याचा आवाज आला तर माझं हृदयच धडधडायला लागायचं. थंडीच्या वाऱ्यामुळे माझे हात आणि चेहरा आता बधीर झाले होते. मी स्वतःला वारंवार समजावत होतो की काहीच वेळात गाव येणार आहे, आणि माझ्या या विचाराला बळ देण्यासाठीच की काय. अचानक मला दूरवरून एक लहानसा दिवा दिसला. एक लहानसा लुकलुकणारा दिवा. माझ्या शरीरातून आशेची एक लाटच धावून गेली. माझा जीव भांड्यात पडला. मी माझ्या पावलांचा वेग आणखीनच वाढवला. जसा मी जवळ पोचलो तेव्हा मला कळलं की मुख्य रस्त्यावरून एक लहानसा रस्ता बाजूला जात होता आणि त्यावर तो बल्ब लागलेला होता. मी त्या दिशेने वळलो. तिथे पोचल्यावर मी पाहिलं की तो एक खूप मोठा जुनाट कदंब वृक्ष होता, ज्याची मुळं सापासारखी जमिनीवर पसरली होती. त्याच्या खाली एक जुना तुटलेला बोरवे आणि त्याच्या इंजिनसाठी एक लहानशी खोली होती. खोलीच्या दरवाजावर एका होल्डरमध्ये पिवळा बल्ब जळत होता. दरवाजाला एक मोठं कुलूप लागलं होतं. आजूबाजूला एक भयान भेदक शांतता पसरली होती. मी थकून बोरवेलच्या पाण्याच्या टाकीच्या छोट्या भिंतीवर बसलो आणि आराम करू लागलो. थोडा वेळ बसल्यावर मी उठलो आणि पुन्हा मुख्य रस्त्याच्या दिशेने जायला लागलो. मी एक पाऊल पुढे टाकलं आणि माझ्या अंगावरचे केस उभे राहिले. माझ्या पाठीच्या कण्यातून थंडीची एक लहरच धावून गेली. अरे पोरा, थांब, ऐक माझं. एक खडबडीत, जड आणि विचित्र असा पुरुषाचा आवाज माझ्या कानावर आदळला. मी मागे वळून पाहिलं. माझा जीव टाळायलाच लागला. जिथे काही क्षणापूर्वी कोणीही नव्हतं, तिथे त्याच बोरवेलच्या पाण्याच्या टाकीवर एक माणूस बसला होता. माझ्या भीतीवर नियंत्रण मिळवत मी विचार केला की कदाचित मी त्याला आधी पाहिलं नसेल, पण या निर्जन ठिकाणी कुणीतरी माणूस भेटल्याचा आनंदही झाला. मी त्याच्या दिशेने परत चालू लागलो. तो एक खूप वयस्कर माणूस होता, ज्याचं शरीर खूप अशक्त आणि कृश वाटत होतं. पण त्याला पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं. या कडाक्याच्या थंडीत त्याच्या अंगावर फक्त एक मळकट धोतर होतं. बाकी दुसरं कोणतंही वस्त्र नव्हतं. त्याची हाडं स्पष्ट दिसत होती. मी त्याच्या जवळ जाऊन नमस्ते म्हटलं, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त पाय दुमडून एका विचित्र कुत्सित हास्याने माझ्याकडे पाहत होता. मी पुन्हा एकदा नमस्ते म्हटलं, पण यावेळीही त्याने फक्त हसून माझ्याकडे पाहिलं आणि त्याच खडबडीत आवाजात म्हणाला, कुठे चाललास पोरा? त्याचं वागणं आणि त्याचं हसणं हे पाहून मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं. एक अनामिक भीती माझ्यावर पसरत होती. मी नजर खाली ठेवून म्हटलं, हो, जवळच आडीगाव आहे ना, तिथे माझ्या मित्राचं घर आहे. मला वाटतं मी रस्ता चुकलो आहे. तुम्ही कृपया रस्ता दाखवाल का? त्या वृद्ध माणसाच्या चेहऱ्याकडे पाहण्याचं माझ्यात धैर्य नव्हतं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. अचानक मला जाणवलं की माझ्या आजूबाजूला प्रकाश थोडा वाढला होता. मी दचकून त्या वृद्ध माणसाकडे पाहिलं. तो अजूनही माझ्याकडे पाहून हसतच होता. माझ्या मनातून एकच आवाज येत होता, इथून पळून जा. पण त्याच वेळी तो वृद्ध म्हणाला, थांब, मी विचारून सांगतो. हे बोलून तो उठला आणि त्या कदंब वृक्षाच्या खोडाच्या दिशेने
चालू लागला. मी विचार करत होतो की हा कोणाला विचारणार आहे. मी त्याला झाडाजवळ जाताना पाहत होतो. प्रकाश आश्चर्यकारकरित्या वाढला होता. जणू कोणीतरी अनेक बल्ब एकत्र लावले होते. तो वृद्ध हळूच झाडाच्या खोडांजवळ गेला आणि थांबला. त्याने वर तोंड करून विचारलं, याला रस्ता सांगू का? मी आश्चर्य आणि धडकी भरून झाडावर पाहिलं आणि जे दृश्य मला दिसलं ते पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. तुम्ही विचार करू शकता का मी झाडांवर काय पाहिलं असेल? मला सांगा, त्या झाडावर एक माणूस होता की अनेक? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये द्या आणि कुठेही जाऊ नका, कारण यापुढे कथा आणखीनच भयावह होणार आहे. मी झाडावर पाहिलं आणि माझ्या डोक्यात जणू काहीतरी आदळलं. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. शेकडो नग्न आणि हाडांच्या सांगाड्यासारखे वृद्ध झाडाच्या प्रत्येक फांदीवर बसले होते. त्यांचे चेहरे सपाट होते आणि त्यांच्या डोळ्यातून एक विचित्र भयान चमक बाहेर पडत होती. जणू काही रात्रीच्या अंधारात काजवे चमकत होते तशाच त्यांच्या डोळ्यातून आग ओकत होती. माझा श्वास अडकला. माझ्या घशात काटे रुतल्यासारखं वाटू लागलं. दरम्यान झाडाखाली उभा असलेला तो वृद्ध माणूस भयान हसला आणि जसा तो हसला तसे झाडावर बसलेले ते सगळे वृद्धही एका सुरात हसू लागले. त्यांच्या हसण्याचे आवाज त्या निर्जन स्थळी असे घुमत होते की जणू काही शेकडो गिधाडं एकत्र ओरडत होती. मी एका क्षणासाठी झाडाखाली उभ्या असलेल्या वृद्धाकडे आणि दुसऱ्याच क्षणी झाडावर बसलेल्या त्या भयानक आकृतींकडे पाहत होतो आणि अचानक ते सगळेजण एकाच वेळी शांतही झाले. तिथे एक भयानक शांतता पसरली. आता झाडाखाली उभा असलेला तो वृद्ध माझ्याकडे क्रूर नजरेने पाहत होता आणि वर बसलेले ते सर्व जीवही सपाट चेहऱ्याने माझ्याकडेच एकटक पाहत होते. माझ्या शरीरातून एक थंड लहरच धावून गेली. माझा जीव गोठून गेला. मला नाही माहीत माझ्यात कुठून इतकं धैर्य आलं होतं की मी एक मोठी किंकाळी मारली आणि मागे वळून मुख्य रस्त्याच्या दिशेने धावू लागलो. मी वेड्यासारखा धावत होतो. माझी बॅग, शॉल आणि बाकी सगळं काही मी तिथेच विसरून गेलो होतो. मी फक्त पूर्ण वेगाने धावतच होतो. मी डोळे मिटून धावत होतो. मला नाही माहीत माझ्या मागे काय होतं, पण त्या शेकडो एकटक पाहणाऱ्या नजरा आणि ते भयानक हसू माझ्या डोक्यात फिरत होतं. माझा श्वास एका भात्यासारखा चालत होता. माझ्या छातीत दुखत होतं, पण थांबण्याचा विचार म्हणजे मृत्यूला जवळ बोलावण्यासारखंच वाटत होतं. जेव्हा धावून धावून माझे पाय थकून गेले तेव्हा मी थांबलो. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून मी खाली वाकलो आणि श्वास पूर्ववत करण्याचा प्रयत्न करू लागलो. धुकं आणि अंधारामुळे सगळं काही अस्पष्ट दिसत होतं. अचानक मला एक आवाज ऐकू आला. एखाद्या पाळीव प्राण्याच्या गळ्यात बांधलेल्या घंटा वाजवल्याचा आवाज होता तो. मी आश्चर्याने डोकं वर उचललं. आवाजाच्या दिशेने पाहिलं. धुक्याच्या पडद्यातून एक सावली समोर आली. ती एक बैलगाडी होती जी हळूहळू माझ्या दिशेनेच येत होती. बैलाच्या गळ्यात बांधलेली घंटा त्याच्या चालण्यामुळे वाजत होती. बैलगाडीवर एक माणूस एका जाड शालमध्ये गुंडाळून बसला होता. माझ्यात पुन्हा एकदा आशेचा किरण जागृत झाला. जणू काही एका बुडणाऱ्याला एका काठीचा आधार मिळाला होता. मी धावत जाऊन त्याच्या रस्त्यात उभा राहिलो आणि थरथरत्या आवाजात ओरडलो, ओ मामा, देवासाठी थांबवा, मी रस्ता चुकलोय. रस्त्यात मला झाडावर काही विचित्र म्हातारे दिसले. मी खूप घाबरलो आहे. बैलगाडी थांबली. त्या माणसाने माझं बोलणं ऐकलं आणि तो शांतपणे म्हणाला, पोरा, घाबरू नकोस. या रस्त्यावर असंच होतं. जे म्हातारे तू पाहिले ते असे होते का? हे बोलून त्याने त्याच्या चेहऱ्यावरून शाल काढली. अचानक माझ्या आजूबाजूला एक अतार्किक प्रकाश पसरला. माझ्या समोर बैलगाडीवर तोच बोरवेल जवळचा वृद्ध बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर तेच भयान सैतानी हसू होतं. तुम्हाला काय वाटतं, मी यातून वाचू शकेन का? आणि हे खरंच एक भयानक स्वप्न होतं की त्या अदृश्य जगाचा एक भाग होता? माझ्या अंगातून भीती आणि दहशतीची एक अशी लहर धावली की माझे श्वासच थांबणार होता. मी एक किंकाळी मारली आणि पुन्हा पळायला लागलो. यावेळी मी फक्त पळत नव्हतो, मी मृत्यूपासून दूर पळत होतो. मला नाही आठवत की मी किती वेळ आणि किती दूर धावलो.
मला फक्त एवढंच आठवतंय की माझ्यासमोर काही दिवे दिसले. 1-2 नव्हे तर अनेक दिवे होते, जे एखाद्या वस्ती किंवा गावाच्या दिशेने मार्ग दाखवत होते. मी माझ्यात असलेलं सगळं धैर्य गोळा केलं आणि त्याच दिशेने धावू लागलो. ती खरोखरच एक वस्ती होती, जी बरीच मोठी वाटत होती. मी तिच्या गल्ल्यांमध्ये शिरलो, पण रात्रीच्या त्या वेळी सर्वत्र भयान शांतता होती. मी धावतच राहिलो आणि एका चौकात थांबलो. माझं पूर्ण शरीर घामाने भिजलं होतं, पण थंडी मात्र हाडांपर्यंत पोचली होती. मला खात्री होती की मी अमितच्या गावात पोचलो होतो. त्याच क्षणी मला एका शिट्टीचा आणि मोठ्या आवाजाचा आवाज ऐकू आला, जागते रहो. आणि मग जमिनीवर काठी आपटल्याचा आवाज आला. मी ओळखलं, तो वस्तीचा पहारेकरी होता. मी आवाजाच्या दिशेने धावलो. समोरून एक पहारेकरी जाड शालमध्ये लपेटलेला शिट्टी वाजवत आणि काठी आपटत येत होता. मी धावत त्याच्याजवळ गेलो आणि धापा टाकत बोललो, पहारेकरी काका, थांबा, मी अमितचा पाहुणा आहे. त्याचं घर कुठे आहे? माझा आवाज ऐकून पहारेकरी थांबला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे पोरा, बरा आहेस ना तू? काय इतका घाबरला आहेस? वाटतंय काहीतरी वाईट गोष्टींशी तुझा सामना झालाय. मी तुटक्या आवाजात म्हणालो, आज रस्त्यात काय घडलं ते विचारू नका. मी काही विचित्र म्हातारे पाहिले आहेत. फक्त कृपा करून मला अमितच्या घरचा रस्ता सांगा. पहारेकरीने माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. तो एक क्षण शांत राहिला आणि मग त्याने डोके वर करून मोठ्या आवाजात विचारलं, तुम्ही काय म्हणता? याला रस्ता सांगू का? पहारेकऱ्याचं बोलणं ऐकून मी आश्चर्य आणि दहशतीने वर पाहिलं. प्रकाश पुन्हा एकदा वाढला होता आणि माझ्या डोक्यावर त्याच चौकाच्या मधोमध तोच कदंब वृक्ष उभा होता, ज्याच्या फांद्यांवर शेकडो नग्न वृद्ध बसले होते. ते सगळेजण पुन्हा एकदा एकत्र हसले. माझ्यासमोर उभा असलेला पहारेकरी आता पहारेकरी नव्हता. तोच तो चेहरा होता, तोच उदासीन दिसणारा वृद्ध जो हसत होता. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. माझे डोळे दगडासारखे झाले. माझं मन अंधारात बुडू लागलं. मला शेवटचं आठवतंय ते त्या वृद्धाच्या एकटक पाहणाऱ्या नजरा. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी एका मऊ अंथरुणावर होतो. माझ्या डोक्यावर ओल्या पट्ट्या ठेवल्या होत्या. अमितचा काळजी घेतलेला चेहरा माझ्या समोर होता आणि त्याचे वडील आणि काही इतर वडीलधारी माणसं त्याच्या भोवती बसली होती. मी घाबरून उठण्याचा प्रयत्न केला, पण अमितच्या वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पुन्हा झोपायला लावलं आणि म्हणाले, बाळा, काळजी करू नकोस, तू सुखरूप घरी पोचला आहेस. देवाचे आभार मान. तुम्ही नक्कीच विचार करत असाल की त्यानंतर काय झालं असेल, मी त्यातून कसा वाचलो असेल आणि तो वृद्ध माणूस नक्की कोण होता. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत ज्यांना कधीतरी असं काहीतरी दिसलं आहे, ज्यांचा तुम्ही अर्थ लावू शकत नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देतोच, पण आधी ऐका माझ्यासोबत पुढं काय झालं. मी शुद्धीवर आल्यावर अमितने मला सांगितलं की तो दुपारी 1 वाजेपर्यंत माझी वाट पाहत होता आणि नंतर निराश होऊन परत गेला. रात्री जेव्हा त्याच्या घरी एका पाहुण्याने त्याला सांगितलं की त्याने बसस्टॉपवर एका मुलाला पाहिलं होतं, तेव्हा अमितला माझी काळजी वाटू लागली. अमितने मला सांगितलं की आम्ही लगेच 2 मोटरसायकल घेतल्या आणि तुला शोधायला निघालो. जेव्हा आम्ही त्या जुन्या बोरवेलजवळ पोचलो तेव्हा एका वृद्धाने आमचा रस्ता अडवला आणि सांगितलं की एक पोरगा बोरवेलजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलाय. तो पुढे म्हणाला, आम्ही तिथे धावत गेलो. तू बेशुद्ध पडला होतास आणि तुझी बॅग आणि शॉल तुझ्या जवळच पडली होती. आम्ही त्या वृद्धाचे आभार मानण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं, पण तो तिथून गायब झाला होता. तू रात्रभर शुद्धीवर आला नाहीस. तुझं अंग अग्नीसारखं भाजत होतं आणि तू झोपेत किंचाळत होतास. पळ पळ. मी भानावर आलो आणि आजूबाजूला पाहिलं. खोलीत एक वृद्ध माणूस होता, ज्याचा चेहरा खूप शांत आणि तेजस्वी होता. मी दीर्घ श्वास घेतला आणि त्याला सगळी घटना सांगितली. माझी गोष्ट ऐकून सगळेजण थक्क झाले. त्या वृद्ध माणसाने माझ्याकडे आपुलकीने पाहिलं आणि म्हणाला, पोरा, देवाचे आभार मान. त्याने तुला वाचवलं. ज्या ठिकाणी तू पोचला होतास ते जखव्याचं ठिकाण आहे. तो कदंब वृक्ष त्यांचा अड्डा आहे.
ते सहसा कोणाला शारीरिक इजा करत नाहीत, पण लोकांना भटकवून आणि त्यांच्या भीतीशी खेळून त्यांना आनंद मिळतो. तू त्यांच्या खेळातला एक भाग झाला होतास. त्याने पुढे स्पष्ट केलं, हे चकवा रूप बदलू शकतात. बैलगाडीवाला, पहारेकरी हे सगळे त्याच एकाच चकव्याचे वेगवेगळे अवतार होते. तो तुला आणखीन घाबरवत होता. आणि ज्या वृद्धाने तुझ्या मित्रांना तुझ्याबद्दल सांगितलं, तोही त्यांच्यापैकीच एक होता. कदाचित त्यांचा म्होरक्या. त्यांच्या जगात हे स्वतःचे नियम आहेत. कदाचित तू भाग्यवान होतास किंवा त्यांचा खेळ संपला होता, म्हणूनच त्यांनी तुला परत पाठवलं. तोच वृद्ध अमितच्या पावांना भेटला, कारण तुम्ही त्यांच्या खेळातून बाहेर पडला होतात. त्या वृद्धाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, देवाचे आभार मान की त्याने तुला सुरक्षित ठेवलं. पुढे कधीही अशा निर्जन रस्त्यावर एकट्याने प्रवास करू नकोस आणि नेहमी देवाचा धावा करत जा. त्या दिवसापासून अनेक आठवडे मी ताप आणि भीतीने त्रस्त होतो. आजही जेव्हा मी एकटा असतो किंवा एखादं जुनं झाड पाहतो, तेव्हा ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतं. तो कदंब वृक्ष, त्या शेकडो एकटक पाहणाऱ्या नजरा आणि ते हसू. कदाचित मी त्यांना माझ्या उर्वरित आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तर मित्रांनो, ही होती माझ्या आयुष्यातील ती भयानक रात्र, जी आजही मला स्पष्ट आठवते. एक रात्र जी फक्त एका प्रवासाची नव्हती, तर एका अशा जगाची होती ज्याचा अनुभव मी कधीच घ्यायला नव्हता. आजही जेव्हा मी एकटा असतो किंवा एखाद्या जुन्या मोठ्या झाडाजवळून जातो, तेव्हा ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतं. तो भयान कदंब वृक्ष, त्या शेकडो एकटक पाहणाऱ्या नजरा आणि ते थरारक हसू. तुम्ही विचार करत असाल की मी तुम्हाला ही गोष्ट का सांगितली, कारण तुमच्या आजूबाजूला अनेक अशा अदृश्य गोष्टी आहेत ज्या आपल्या अस्तित्वाचा भाग आहेत. म्हणूनच कधीही एकटे असताना, प्रवास करताना काळजी घ्या. तुम्हाला काय वाटतं, मी त्यातून कसा वाचलो असेन? आणि तुम्हाला असाच काही भयावह अनुभव आला असेल तर तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या कमेंट, लाईक्स आणि पाठिंब्यामुळेच आम्हाला अशा नवनवीन थरारक कथा घेऊन यायला प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात. पहिले म्हणजे राजश्री मिसाळ, अकलूज, जिल्हा सोलापूर. श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, राज्य तेलंगणा. संगीता ढोले, शिरपूर, जिल्हा धुळे. विशाल बारवे, ब्राह्मणवाडी, खेड, तळेगाव, दाभाडे. शुभांगी मनोहर, नांगरे, वाळकी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. राजू वारेकर, कल्याण, जिल्हा ठाणे. प्रदीप म्हाडसे, गाव म्हाडस, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. पंडित गायकवाड, आंबे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. प्रज्वल धांजे, माळशिरस, जिल्हा सोलापूर. राजेश मोरे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. अरुण सोडवणे, सोलापूर. शिवाजी महाराजनगर, नाशिक. सिद्धांत जुन्नूर, जिल्हा पुणे. प्रिया रणधीर, पुणे. नंदा जगताप, कोणार्क नगर, नाशिक. रुचिरा भंडारे, लालबाग, मुंबई. संतोष कानडे, अहिल्यानगर. भूषण सप्पाळ, जळगाव. गणेश मोरे, सावळदे, जिल्हा धुळे. सुरेश सापळे, नांदेड. धनश्री यादव, खांदाला, जिल्हा सातारा. सौ सुनीता पाटील, पुणे. अभिषेक भिमटे, दुबई. पराग म्हैसकर, खांडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई. सुनीता धनगर, सुरत, राज्य गुजरात. आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. पहिले म्हणजे रमेश जाधव, दादा मोरे, समाधान माळी आणि शेवटी दीपक पवार. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. लवकरच भेटूया पुढच्या भयान कथेत. तोपर्यंत काळजी घ्या.